सो हेलो गाईज, दिस इज अवर नेक्स्ट गामा फंक्शन क्वेश्चन. बघा इथे काय दिलाय रे, खूप साऱ्या मोठ्या व्हॅल्यू दिल्या आहे. आणि सर मोठ्या व्हॅल्यू दिसल्या का आम्ही तर पहिले खतम होतो. तर बेटा टेन्शन नाही घ्यायचं, जे मी शिकवलं याच्या पहिले बिलकुल त्याला फॉलो करा. आन्सर 101% मॅच होईल. आन्सर नाही झालं तर बेटा माहित आहे आन्सर काय, तेच छापाचं. ओके, मार्क नाही भेटणार ही मोठी गोष्ट. ओके, सांगा बेटा काय प्रॉपर्टी काय होती सर, 0 to इन्फिनिटी. हा काय होती सर, ची हा काय होतं, e to the power मायनस z to the power n minus 1 into dz. याला काय लिहित होतो बेटा आपण, गामा फंक्शन ऑफ n. ओके, तर सर झाली पहिली प्रॉपर्टी. नंतर बेटा मी जे तुम्हाला निंजा टेक्निक काय सांगितली होती बेटा सांगा. सगळ्यात पहिले व्हॅल्यू करायची पुट. नंबर 2 वर काय करायचं सर, x ची व्हॅल्यू. नंबर 3 वर काय करायचं सर, dx. नंबर 4 वर काय करायचं सर, लिमिट काढायच्या. आणि नंबर 5 वर काय करायचं सर, कम्पेअर. ओके, कम्पेअर कशा सोबत करायचं बे मग घेऊ, n-1 सोबत. कशा सोबत कम्पेअर करायचं, n-1 सोबत. ओके बेटा, तर चलो चालू करायचं. तर सांगा बेटा सर या क्वेश्चनला जर बघितला मी तर बघा रे, क्वेश्चन काय होता, i इज इक्वल टू 0 to इन्फिनिटी काय होता, x to the power n e to the power मायनस k स्क्वेअर x स्क्वेअर इंटू काय होता बेटा dx. ओके, तर बेटा असं क्वेश्चन पाहिल्यावर न भ्यायचं नाही पहिले. हा ओके, तर चलो सांगा बेटा काय लिहिलं तर इथे सर जो पण ईच्या पॉवर मध्ये मायनस सोडून जो पण व्हॅल्यू असेल त्याच्या ठिकाणी काय पुट करणार बेटा, झेड. काय पुट करणार, झेड. तर सांगा काय लिहिलं असतं सर, पुट. बोला काय लिहिलं असतं, के स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू लिहिलं असतं झेड. ओके सर, आता मला एक गोष्ट सांगा बेटा, हा के स्क्वेअर इकडे येणार तर काय राहिलं असतं रे, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झेड अपॉन काय झालं असतं बेटा, के स्क्वेअर. तर सर एक्स ची व्हॅल्यू सांगा सर काय राहिली असते बेटा, एक्स आहे तर हा इकडे गेला असता काय झालं असतं, अंडर रूट ऑफ के चा स्क्वेअर. हे बघा अंडर रूट ऑफ झेड अपॉन के चा स्क्वेअर. अबे हो ना सर, हा स्क्वेअर जर तिकडे गेला तर काय होतो, स्क्वेअर रूट. सर व्हॉट डू यू मीन बाय स्क्वेअर रूट, तर बेटा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट तर कॅन्सल, तर खाली काय राहिलं असतं रे के. आणि सर स्क्वेअर रूटचा मतलब काय होतो, झेड टू दी पॉवर 1/2. लक्षात ठेवायचं बेटा, स्क्वेअर रूटचा मतलब काय होतो, स्क्वेअर रूटचा मतलब काय होतो, पॉवर मध्ये 1/2. ओके, लक्षात ठेवा सर स्क्वेअर रूट ऑफ एक्स असेल तर बेटा याला आपण असं लिहू शकतो 1/2. ओके सर सांगा बेटा लिहिलं इथपर्यंत. तर सर एक्स इज इक्वल टू मिळाला आपल्याला, सांगा काय लिहिलं असतं, एक्स इज इक्वल टू झेड टू दी पॉवर 1/2 अपॉन काय असतं के. सर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल तर काय राहिलं असतं के. नंतर काय लिहिलं असतं रे सांगा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर सर एक्सचा डेरिव्हेटिव्ह सर dx. सांगा बेटा सर के कॉन्स्टंट कुठे येणार बाहेर. ओके सर झेडचं सांगा काय येणार बे, पॉवर समोर आणि एकनी काय सर मायनस. अबे हो का, हेच सांगितलं होतं मी सर, जेव्हा पण डेरिव्हेटिव्ह काढतो पॉवरला कुठे ठेवायचं बेटा, समोर आणि एकनी काय करायचं मायनस इंटू काय असतं dz. ओके, तर सांगा बेटा dx इज इक्वल टू, dx ची व्हॅल्यू काय मिळाली असते आपल्याला 1/2k. हे बघा 2 इंटू के काय झालं असतं 2k. सर झेड टू दी पॉवर बेटा 1/2 मधून 1 गेला काय राहतो, -1/2 इंटू काय लिहिले असते dz. तर ही जी व्हॅल्यू आहे ही कशाची व्हॅल्यू मिळाली असते आपल्याला, dx ची. बघा पुट केला, x काढला, dx काढला, पोचलो. आता काय चेक करायच्या, लिमिट. ओके, तर सांगा बेटा लिमिट काय लिहिले असते सर, लिमिट बोला बे मग घेऊ बेटा. पहिली लिमिट काय होती, 0. सांगा काय लिहिलं असतं बेटा, x टेन्स टू 0 देन झेडच्या ठिकाणी सांगा बे काय असतं, तर बेटा 0 इंटू एनिथिंग काय झालं असतं बेटा 0. सर दुसरी लिमिट सर x टेन्स टू बेटा इन्फिनिटी आहे तर z टेन्स टू काय झालं असतं, तर बेटा z टेन्स टू पण काय झालं असतं इन्फिनिटी. कारण सर इन्फिनिटी इंटू एनिथिंग काय झालं असतं इन्फिनिटी. ओके डन. ओके सर बघा 1 2 3 4. आता काय करायचं बेटा, सगळ्या व्हॅल्यू उचलायच्या आणि याच्यामध्ये काय करायच्या, पुट करायच्या. सांगा बेटा i इज इक्वल टू काय राहिलं असतं रे, हा सर लिमिट 0 टू इन्फिनिटी. x म्हणजे काय होतं बेटा, x म्हणजे कुठे गेला, x. हा सांगा x म्हणजे x च्या ठिकाणी काय लिहिणार बेटा, z टू दी पॉवर 1/2, z टू दी पॉवर 1/2 अपॉन काय लिहिलं असतं k. आणि या पूर्णच्या पॉवर मध्ये काय होता n. गॉट इट. बघा मी काहीच नाही केलं, x च्या ठिकाणी काय लिहिलं बेटा, z टू दी पॉवर 1/2 अपॉन k आणि त्याच्या पॉवर मध्ये काय लिहिलं n. ओके सर. नंतर सर e टू दी पॉवर मायनस होताच. सर के स्क्वेअर झेड स्क्वेअर म्हणजे काय होता, सॉरी के स्क्वेअर एक्स स्क्वेअर म्हणजे काय होता बेटा झेड, ते टू दी पॉवर मायनस झेड. सर dx ची व्हॅल्यू काय होती सर, तर dx ची व्हॅल्यू 1/2k. इथे काय होतं बेटा, झेड टू दी पॉवर -1/2, झेड टू दी पॉवर -1/2 इंटू काय होता dz.
इंटू काय होता dz. ओके सर. तर चलो बेटा सर याला जर सॉल्व्ह करायचं आहे तर सांगा रे कसं सॉल्व्ह केलं असतं. सर पहिले तर कॉन्स्टंट बाहेर काढा. चलो कॉन्स्टंट काय काय आहे हे बघा. हा यालाही गेला असता सर 1/k⁴ कॉन्स्टंट. अबे इथं तर नाही खतम व्हाल ना. हा यालाही जाणार आणि यालाही जाणार. लिहितो रे भाऊ पहिले याला काढतो. असू द्या सर म्हणा झालं बाबा 0 to ∞ लिहिलं बेटा. हा कॉन्स्टंट बाहेर काढला. हा इथे सर बेटा हा यालाही जाणार आणि यालाही जाणार तर काय लिहिलं असतं z⁴ डिवाइड मध्ये काय असतं बे k च्या पॉवर मध्ये n. ओके सर. नंतर सर इथपर्यंत तर झालं. नंतर काय होतं बेटा e⁻z नंतर याला बाहेर ऑलरेडी काढलं होतं तर काय राहिलं असतं z⁻⁻² इंटू काय लिहिले असते dz. ओके सर. नंतर आता बघा बेटा इथे बेस सेम आहे दोघांची तर वरच्याची काय झाली असती ऍडिशन आणि हा कुठे आला असता बाहेर. सांगा काय राहिलं असतं 1/2k⁴n. ओके सर. नंतर इथे 0 to ∞. अबे हो का इथे काय लिहिलं असतं 0 to ∞. सर बेस सेम तर बेटा काय लिहिलं असतं z⁻n/2 प्लस मायनस मायनस 1/2 इंटू काय असतं बे e⁻−z इंटू काय असतं dz. ओके सर. आता मला सांगा हे बघा बेस सेम. अबे एवढं तर येते ना मग घेऊ. सर दोन दोन सेम तर वरचं काय झाले असते n-1 तर काय राहिलं असतं बेटा 1/2k⁴n+1. अच्छा इकडे 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 सर हे बघा बेस सेम दोघांचे के सेम तर बेटा 1 + n म्हणजेच काय n+1. इथे काय असतं रे 0 to ∞. ओके. हा इथे सर z⁻n-1 अपॉन काय असते 2. इथे सर e⁻−z आणि इंटू काय असतं dz. e⁻−z इंटू काय असतं dz. ओके सर. सर इथपर्यंत तर झालं. आता मला एक गोष्ट सांगा रे सर हे पहिले लिहून घ्या बे 1/2k⁻n+1. सर इथे सर e⁻−z पहिले लिहिला. नंतर z⁻ काय येणार बेटा n-1/2 इंटू काय सर dz. लिमिट काय होत्या 0 to ∞. लिमिट काय होता 0 to ∞. आता मला एक गोष्ट सांगा रे सर याला जर याच्यासोबत कम्पेअर करत आहे सर सगळं काही बरोबर आहे बेटा. मला सांगा इथे बघा हे बवासीर वाटत आहे. हा काहीच नाही समजून राहिलं सर तर बेटा टेन्शन नाही घ्यायचं. ही जे पण व्हॅल्यू असेल जे पण व्हॅल्यू असेल याला कशासोबत कम्पेअर करायचं बे n-1 सोबत. कशासोबत कम्पेअर करायचं n-1. पण सर ऑलरेडी ते n आहे तर बेटा n कॅन्सल नाही झाला पाहिजे म्हणून मी ते काय लिहितो एक व्हॅल्यू काढून घेतो कशाची x-1 सोबत काय करतो त्याला मी कम्पेअर करतो आणि काय आन्सर काढायची कोशिश करतो. ओके. तर सांगा बेटा x-1 इज इक्वल टू काय लिहिलं असतं x ची व्हॅल्यू काढायची बेटा फक्त. x-1 इज इक्वल टू सांगा काय लिहिलं असतं बोला पटकन n-1/2. ओके सर -1 आहे तिकडे गेला तर काय होणार सर +1 तर n-1/2 प्लस काय झालं असतं बेटा 1. अबे हो का. ओके सर. सांगा 2 × 1 बेटा एवढं ते येते n-1 + 2 अपॉन काय झालं असतं बे 2. सर प्लस मायनस मायनस तर काय राहिलं असतं बेटा n+1/2. दिस इज अवर काय बे मग घेऊ x. अबे त्याच्या दिस इज अवर काय x. ओके. तर x च्या ठिकाणी बेटा हे व्हॅल्यू पुट करू शकलो असतो. बाबू खतम नको होऊ ऐक. सर काय लिहिलं असतं बेटा इथे n-1/2 याला काय म्हटलं मी x-1. सर n-1 तर तुम्ही आतापर्यंत म्हणे मग आता कोण x-1. अबे मला सांग बे इथे n-1 इथे काही हजम झालं असतं का बेटा नाही. आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे या इथची यांची व्हॅल्यू पाहिजे तर इथे x लिहिलं तर x ची व्हॅल्यू काढू लेखाले. ओके. तर बघा x-1 इज इक्वल टू लिहिलं. सर हा -1 होता इकडे गेला तर +1. सर आम्हाला क्रॉस मल्टिप्लाय नाहीये तर बेटा खतम. तर तू पहिलेच होता आताही होय. ओके. तर बेटा बघा n-1 इंटू n-1. सर 2 1 2 आणि खाली काय लिहिलं असता बे 2. हा नंतर सर n सेम टू सेम 2 मधून कॅल्शिट टाक जो मग घ्या -1 + 2 काय होते बे 1. तर बेटा 1 लिहिला असता इथं डिवाइड मध्ये काय होते 2 तर x ची व्हॅल्यू भेटली असती n+1 अपॉन काय 2. ओके सर. तर सांगा बेटा कशाच्या फॉर्म मध्ये लिहिलं असतं याला बोला बे 1/2k⁻n+1. सर इथे सर 0 to ∞. इथे सर e⁻−z होताच. आता ऐक बे z च्या फॉर्म मध्ये काय लिहितो x-1 x ची व्हॅल्यू काय रे n+1/2 लिहिली बेटा. मायनस काय लिहिलं असतं 1 आणि इंटू काय लिहिलं असतं dz. ओके. आणि धिस इज अवर काय बेटा x. तर सांगा रे हेच काय होतं बेटा आपला आन्सर. तर सांगा काय लिहिलं असतं 1/2k⁻n+1. ओके. k⁻n+1 इथे असतं सर
गामा फंक्शन ऑफ n म्हणजे काय n+1/2 आणि धिस इज अवर काय बेटा आन्सर. बघा बे मग घेऊ मॅच होते का नाही. हे आहे असंच 1n+1/2. ओके, तर धिस इज अवर बेटा आन्सर. आता मला सांगा बे याचा आन्सर काढायचं म्हटलं बहुतच इझी आहे हे पण काढणं. सांगा सर याला काहीच नाही, डायरेक्ट कम्पेअर करावे. मला एक गोष्ट सांगा बेटा, सर याला याच्यासोबत जर कम्पेअर केलं तर मला सांगा रे, पक्का लक्षात ठेवा इथं तिथं जागा कमी आहे म्हणून लिहित नाही मी, इथं लिहितो, तुम्ही लिहिजा जरूर. मला सांगा बेटा इथे काहीच नाही म्हणजे अरे देवा देवा देवा, इथे dx होताच बेटा. बघा काय लिहितो याला, सर डायरेक्ट आन्सर 0 to ∞. हा बोला रे काय लिहिलं असतं सर, e⁻−x² होतच. सर इथं काहीच नाही म्हणजे बेटा मी x⁻0 ला मॅनेज करू शकत होतो. ओके, कारण x⁻0 किती होते बेटा 1 इंटू काय लिहिलं असतं dx. ओके, इंटू काय लिहिलं असतं dx. सर याला जर कम्पेअर करतो म्हटलं तर मला सांगा बेटा मी याला असं पण लिहू शकलो असतो 0 to ∞ e⁻−1² x⁻0 इंटू काय dx. बघा बेटा सर 1 काऊन लिहिलं जी, अबे इथे पहा काय होता k, तर सर k इज इक्वल टू काय आला बेटा 1. k इज इक्वल टू काय आला 1. तर सर जे पण आन्सर आलं k च्या ठिकाणी 1, यांच्या ठिकाणी काय लिहिणार बेटा 0. सांगा बेटा आन्सर काय राहिलं असतं 1/2. k च्या ठिकाणी 1 तर काय राहिलं असतं रे, मग घेऊ बोला पटकन. k च्या ठिकाणी 1 च्या पॉवर मध्ये 0+1 असतं बेटा, यांची व्हॅल्यू किती असते 0. हे बघा इथं k इज इक्वल टू 1 आणि n इज इक्वल टू काय असतं 0. ओके, तर लिहिलं असतं बेटा हे. नंतर सर अंदर काय आलं असतं गामा फंक्शन ऑफ 0+1/2. तर बेटा याचा आन्सर आलं असतं 1/2√π. ओके, हा 1/2 सेम टू सेम, हा 1 च्या पॉवर मध्ये 1 म्हणजे 1 आणि इथे गामा फंक्शन ऑफ 1/2 याचा आन्सर काय आलं असतं √π आणि धिस इज अवर बेटा आन्सर. ओके, दॅट्स इट. थँक्यू, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. ओके.